डेपोच नाही माहिती तर मंजुरी काय देणार आहे आपण? दुसरी गोष्ट, गट क्रमांक 67 आरक्षण क्रमांक 41 कत्तलखाना विस्तार पडेगाव छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र द्वारे प्रकल्प छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, म्हणजे जो कत्तलखान्याला आमचा विरोध आहे साहेब, ज्या कत्तलखान्याला आमचा विरोध आहे, तुम्ही ते पुन्हा वाढवायची परवानगी घेण्यासाठी तुम्ही बैठक ठेवली. आमचा ह्या बैठकीला संपूर्णपणे निषेध आहे आणि निषेध आहे. एवढे जे लोक बोलतील इथं 8 दिवस तुम्ही परिषद ठेवली तर हे विरोधातच बोलणार आहे. माझी कळकळीची विनंती एवढी आहे की दोन्ही प्रकल्प त्या ठिकाणून आपण रद्द करावे, बंद करावे अशी माझी आपणास कळकळीची विनंती आहे. आम्ही तुम्हाला वाढवायचं सोडा, परंतु बंद करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे. पुन्हा मी एकदा विनंती करेन, कारण की लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्यांच्या चुकीच्या भावना नाहीये. अहो, त्या कासंबरी दर्गाकडच्या लोकांवर कचरा जाळला म्हणून गुन्हे दाखल होतात. ते बिचारे आतमध्ये जायची परवानगीच नाही त्यांना. एवढ्या मोठमोठ्या भिंती आहेत, तेच कचरा जाळतात आणि गुन्हे ह्या बिचाऱ्या गरीब लोकांवर दाखल करतात. त्यांना सोडवण्यासाठी सुद्धा मला जावं लागतं साहेब. हे काय हे आपले सुनावणी घ्यायसाठी आलेले आहे, हे दुश्मन नाही आपले. तुम्ही समजून घ्या पाहिजे. त्यांनी बोर्ड काय लावला, कत्तलखाना विस्तारीकरण म्हणजे कत्तलखाना मोठा करायचा. ऐकून घ्या, तुमचा जो रोष आहे आपला रोष यांच्यावर नाहीये. हे आपली सुनावणी घेण्यासाठी आलेले आहेत आणि सुनावणी घेण्यासाठी आले तर आपण त्यांना सगळं सांगितलं की आम्हाला विस्तारीकरण करायचं नाही, हटवायचं आहे. साहेब, आमची भावना तुम्ही लक्षात घ्या. आम्ही विस्तारीकरण होऊ देणार नाही. आम्ही त्या ठिकाणी गड्डा खोदून तो कचरा आतमध्ये टाकू देणार नाही. पुन्हा तुम्ही काहीच बोलू नका, फक्त आमच्या या भावना शासनाला कळवा आणि त्याचं उत्तर आम्हाला द्या. या ठिकाणी आज उद्या मी ठेवली आहे परिसंवाद, तर याच्यामध्ये लोक बोलणारच आहे, कारण की लोक त्रासलेले आहेत. आम्हाला ते पाहायचं नाही तुमचं तुम्ही काय करणार आहे. आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्या ठिकाणी तुम्ही कचरा डेपो हटवा आणि ते जे कत्तलखाना आहे ते सुद्धा हटवा अशी आमची विनंती आहे. वेळ होतोय साहेब, काय म्हणलं तर काय तुमचं, आमच्या भावना काय करणार तुम्ही? सर, माझ्याकडे 227 अर्ज आले की ज्याच्यामध्ये ह्या प्रकल्पाला विरोधच त्यांनी दर्शवलेला ईमेल मधून. ते सगळे आम्ही नोंद घेतोय त्याची. तुमचं जे काही म्हणणं आहे ते पण व्हिडिओ शूटिंग करून आपण रेकॉर्डिंग केलंय. फक्त ही आम्ही तुमच्या आक्षेप आणि तुमच्या भावना शासनाला पोहोचून गेली. याच्यावरती निर्णय फक्त मंत्रालय स्तरावरच होईल. लोकल लेवलला आमच्याकडे काही होणार. थँक्यू. याच्याकडे काही नाहीये आणि फक्त तुमच्याकडून मंजुरी घ्यायसाठी आले, हे लक्षात घ्या पाहिजे. सर, तुमच्या मंजुरी आम्ही देणार नाही. आमचं म्हणणं बंद करा. हे व्हिडिओग्राफर इकडे, आमचं म्हणणं आहे कचरा डेपो बंद करा, कत्तलखाना बंद करा. मी मुरलीधर महाराज बोलत आहे. मी आसमपरी दर्गामध्ये राहत आहे. त्यामुळे त्या कचरा डेपोमुळे लहान मुलं आणि माझी सुद्धा तब्येत खराब झालेली आहे त्या धुळ्यामुळे. तरी माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे, पवित्र मंदिर आहे तिथे हनुमानजीचं, येणार जाणार लोक येतात तुमच्या कचरा डेपोपासून, त्यांना तकलीफ होते. तरी साहेब, माझी एवढी विनंती करा. मी आज तुम्हाला मुरलीधर महाराज विनंती करीत आहे का हा कचरा डेपो आणि कत्तलखाना तेथून लवकरात लवकर हटावा. जय श्रीराम. या ठिकाणी ते विनंती करायला आले की आता पुढे काय करणार आहे आणि आम्हाला ते बघायचंच नाही, काय करायचंच नाही तिला आपल्याकडे.
त्याच्यावर तुंबाजवळ करणार असेल तिथे आम्ही काय काळजी तुम्ही काय अभिप्राय हे ज्या मीटिंग साठी आले आहेत हे अधिकारी मंडळी प्रदूषण मंडळाची, तर साहेब आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही आमच्या सोबत आहे कचरा डेपो बंद करण्यासाठी, आम्हाला असं वाटलं होतं. परंतु तुम्ही तुमची ड्युटी निभावणार आहात आणि तुमच्या काळात हे काही कचरा डेपो झालेलं नाहीये. तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी नवीन नवीन लोक आलेले आहात. त्यामुळं आता तुम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी ते आम्हाला बघायचं आहे का तुम्हाला? आम्हाला दाखवा तुम्ही काय करणार आहे, मग आम्ही तुम्हाला इतका जवाब पत्तर से देंगे. म्हणजे तुम्हाला नाही देणार, तुमच्या ऑफिसला देऊ, तुमच्या ऑफिसला देऊ आम्ही. अधिकारी आज येतो उद्या जातो. आमच्या खुर्ची संघ भांडण आहे, तुमच्या संघ भांडण नाहीये. आता हे जेवढे लोक आलेले आहेत तुमच्या सोबत काही भांडण नाही, फक्त आमचा कचरा डेपोलाच विरोध आहे, कत्तलखान्याला विरोध आहे. म्हणून हा जनक्षोभ आहे. आमचं तुमच्या संग काही वाद नाही. तर तुमचं काय आता ते दाखवा आम्हाला की आम्ही सतर्क होऊ की अजून तुम्ही काय काय यंत्रणा लागून त्या ठिकाणी आणखी काय आमच्या भागामध्ये आणणार आहे. अहो त्या ठिकाणी साहेब जनावरांची स्मशानभूमी आमच्याकडं, कचरा डेपो आमच्याकडं, डुकराची स्मशानभूमी आमच्याकडं, बैलाची स्मशानभूमी आमच्याकडे. काय करताय? कत्तलखाना आमच्याकडं. ते तुमचं काय आहे ते आम्ही बघतो आणि त्याला सुद्धा आम्ही आमचा विरोधच आहे. परंतु तुम्ही जे आणलंय इथे बोर्ड जे लावलाय ते आम्ही बघून घेतो. साहेब या भावना आहे, आणखी लोकांना बोलायचं आहे, परंतु तुमचं आम्हाला बघू द्या काय ते. आता हे वाचता येतंय का सगळ्याला? दिसतंय का सगळ्याला? हा माईक मध्ये आहे का? परवानगी नाहीये, फक्त आता काय चालू आहे काय करणार आहे ते बघतोय आम्ही. चला सुरू करा पटकन. काय ते सगळं बोलणं झालं. सगळ्यांचा ऐका ना, सगळ्यांच्या भावना पोचल्या, सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांनी सगळ्या पद्धतीने सांगितलं, जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं. सर एक मिनिट, तुम्ही हे जे तुम्ही दाखवता इथून पुढचं हे तुम्ही जेव्हा तुमचा कचरा डेपो वगैरे चालू करायला आहे तेव्हाच तुम्ही निकष म्हणजे कोणते निकष पूर्ण झालेले. हे फ्लो कसा होतो पूर्ण ऐका ना, याच्या तुमच्या अगोदर सर्व लोकांनी हे विषय मांडलेले आहे, सगळे विषय झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त नवीन तुमची मंजुरी नाही आहे आपल्याला माहिती आहे. सर, पण याच्यावर काहीच एअर पोल्युशन ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचं झाल्यामुळे आम्ही सुरू होतो. त्यासाठी आम्हाला पुढचं काही नको, डायरेक्ट कचरा डेपो आला महाराष्ट्र लक्षात ठेवा, तुमच्या भावना होत्या. काय करू शकतो. सन्माननीय उपायुक्त साहेब, सगळ्यांचं म्हणणं असं आहे कचरा डेपो बंद झालाच पाहिजे. कचरा डेपो बंद झालाच पाहिजे. सिल्लेखाना बंद झालाच पाहिजे. सिल्लेखाना बंद झालाच पाहिजे. कचरा डेपो बंद झालाच पाहिजे. कत्तलखाना बंद झालाच पाहिजे. कत्तलखाना बंद झालाच पाहिजे. ओके. कचरा डेपो हा 500 मीटर म्हणजे तिथं लोकवस्ती नाही, त्या 500 मीटरच्या झोनचा लोकवस्तीच्या बाहेर पाहिजे. मनपा एकीकडून ग्लोरिया सिटीचं बेटरमेंट भरून घेते आणि बोनस मध्ये 5 स्टार प्रोजेक्ट म्हणून कचरा डेपो देते. हा कोणत्या आधारे? मला तुम्हीच उत्तर द्या आम्हाला, एक सामान्य नागरिक म्हणून. कचरा डेपो बंद करा. कचरा डेपो बंद झाला पाहिजे. कचरा डेपो बंद
साहेब आमची विनंती ना तुम्हाला आम्ही एवढं जीव करून टाकतो पाणी